घणसोली येथे भाजपचे युवा नेतृत्व चेतनदादा पाटील यांचा भव्य सत्कार. समारंभ प्रतिनिधी संतोष गायकवाड. घणसोली येथील भाजपचे नवनियुक्त तरुण तडफदार युवा नेतृत्व श्री चेतनदादा पाटील यांचा सत्कार समारंभ आज घणसोली येथील मातंग समाजाच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. समाजाच्या वतीने श्री चेतनदादा पाटील यांना शाल देऊन गौरव करण्यात आला. तसेच त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात मातंग समाजाच्या विविध पदाधिकाऱ्यांसह ज्येष्ठ नागरिक, युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजाच्या समस्या, गरजा आणि विकासात्मक अपेक्षा याबाबत सकारात्मक चर्चा झाली. श्री चेतनदादा पाटील यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर राहण्याचा विश्वास व्यक्त केला व युवकांना सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. सत्काराला उत्तर देताना त्यांनी सांगितले की समाजातील प्रत्येक घटकाला न्याय व संधी मिळावी यासाठी भाजप कटिबद्ध असून घणसोलीच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. कार्यक्रम शांततेत व उत्साहात संपन्न झाला. नवी मुंबईने होऊ घातलेल्या सार्वजनिक निवडणुकीमध्ये मातंग समाजाने भरभरून भारतीय जनता पार्टीला भरभरून यश दिलेले आहे आणि खंबीरपणे त्याच्या पाठीमागे उभं राहून तन मन धनाने उभं राहून त्यांना आपण चांगल्या प्रकारे सपोर्ट केलेला आहे. याच्या पुढेही करायचं, अविरत आम्ही तुमच्यासोबत राहू हेच मला दाखवून द्यायचं. तर आमची एक वेगळी युनिटी आहे आणि आमचा समाज जो आहे ते आमच्या समाजाची दखल तुमच्या लक्षामध्ये राहिली पाहिजे. आमचा हेतू हा होता. एकजुटीचा समाज आहे, युनिटी चांगली आहे, येतो लोक पण चांगले एकजुटीने आहेत. तुम्ही एक आवाज दिला तर कुठल्याही गोष्टीसाठी, कुठल्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहणारा मातंग समाज सदैव आपल्या पाठीमागे. आणि आपल्या एवढ्या कमी कालावधीमध्ये जो आपण यश संपादन केलं, या यशाचं कमी कालावधीमध्ये जे यश संपादन केलं, सन्माननीय चेतन पाटील यांचे उमेदवार माधुरी हरिजन यांच्या साहेबांच्या आशीर्वादामुळे माधुरी हरिजन यांना उभं केलं चेतन पाटील साहेबांनी आणि सर्व तमाम मातंग समाजाने पाठिंबा दिला. आणि आम्ही एक उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणून आणि आम्हाला एक स्वाभिमान, गर्व म्हणून आम्ही तुम्हाला इथं भेटायला आलो आणि पुढील भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा द्यायला आलो. तुमच्या सर्वांचं प्रेम, आशीर्वाद आणि सहकार्य याच्या पुढेही असंच राहू द्या. आमच्याकडून जेवढं होईल, आता डोके साहेब आहेत, संतोष साहेब आहेत, जे पण काय असेल बाबा, कधी आमचं कॉन्टॅक्ट नाही झालं, काय नाही झालं, चुकून मागून होणार नाही असं होणार तर नाही, तर यांना कॉन्टॅक्ट करा. बाकी आमचे आणखीन 3 आहेत, घनश्याम साहेब आहेत, गणेश सतपाल आहे, दिलीप माते साहेब आहेत. कोणाकडेही तुम्ही जावा, असं नाही का आमच्याचकडं इकडं तिकडं, 4 पैकी कोणाला पण भेटा. तुमचे जे पण काय गोष्टी असतील त्या होऊन जातील आणि असंच सहकार्य तुमचं याच्या पुढेही आमच्यासोबत राहू. त्या पुढे ते काय पडतं काय ओके. ओके या कसबेचा काय कर मातंग समाज यांना समाज विकास याच्यामध्ये नगरपालिकेमध्ये जे काही योजना असतील, ते शिष्यवृत्तीचा कुठला मुलगा किंवा मुलगी वंचित नाही राहील पाहिजे. जे बी योजना महानगरपालिकेमधील त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा मिळेल आणि ही जे जनता आपल्याशी जुडली, जे आपलं प्रेम आहे ते सतत असं टिकून राहील याची तुम्ही दक्षता घ्यावी एवढी विनंती आहे. आणि हा जे यश संपादन करण्यासाठी सुरुवातीला मुळात भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय डॉक्टर सुभाष गायकवाड साहेब
यांच्यासोबत असताना यांनी आम्हाला निर्देश दिले होते की पेडणेकर साहेबांनी जसं जिथं सांगतील त्यात तुम्हाला जाऊन काम करायचं. म्हणून पेडणेकर साहेबांनी, गायकवाड साहेबांनी आम्हाला निर्देश दिले होते की भारतीय जनता पार्टीचे तुम्ही प्रभाग क्रमांक 8मध्ये तुमचं चांगलं ओळख आहे, चांगलं जुळते, लोकांशी सुद्धा तुमचे नाते आहे, म्हणून तुम्ही तिथं काम करा. म्हणून आम्ही साहेबाच्या सांगण्यावर, पेडणेकर साहेबांच्या सांगण्यावरती आम्ही भरभरून आपल्याला काम केलेलं आहे. असंच प्रेम आम्ही ठेवतो. धन्यवाद.